श्री स्वामी समर्थ। बखर भाग 30। राजवाड्यातील उंदराची गोष्ट। महाराज गावात वाटेल तिकडे हिंडत, वाटेल तिथे बसत व वाटेल तिथे भोजन करीत। एके दिवशी फिरत फिरत श्री स्वामी समर्थांची स्वारी राजवाड्यात गेली। राजा पुढे येऊन महाराजांना घरात नेऊन उभयता देवघरापुढे झोपाळ्यावर बसले। दोघांमध्ये काही संवाद चालू होता। इतक्यात देवघरात आप्पा सलभ पुजारी गंध उगाळीत होता। तेवढ्यात एक उंदीर येऊन निरांजनातील वाती खाऊ लागला। त्याच्याकडे सलभाची नजर गेली। देवघरात उंदरांचा फार त्रास झाला होता। नेहमी उंदीर वाती खात। आप्पाला उंदराचा राग येऊन त्यानं हातातील खोड जोरानं उंदरावर फेकलं। त्यासरशी उंदराचा प्राण गेला। मग शेपूट धरून उंदराला बाहेर टाकण्यासाठी आप्पा घेऊन चालला। महाराजांनी उंदीर इकडे आण म्हणून आप्पाला सांगितलं। आप्पांनी तो उंदीर श्रींजवळ नेऊन दिला। त्याला घेऊन महाराजांनी झोपाळ्याच्या कड्यातून इकडून तिकडे व तिकडून इकडे अशी 5-10 वेळ काढघाल केली। मग त्याला हातात घेऊन बच्चा जाव असं म्हणताच उंदीर जिवंत होऊन ताडकन उडी मारून आपल्या बिळात पळून गेला। हा चमत्कार पाहून राजाला श्रींच्या अद्भुत शक्तीबद्दल मोठं आश्चर्य वाटलं। श्री स्वामी समर्थ। बखर। लेखक श्री गोपाळबुवा केळकर। संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे। अनमोल प्रकाशन श्री स्वामी समर्थ।